व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळची सुरुवात झाली. आता मी फर्स्ट चहा ठेवते गरम गरम, कारण का बाहेरचं वातावरण जरा चांगलं कोजी कोजी झालं. सो त्यासाठी मस्त चहा घेऊयात, मग भेटूयात. खूप जास्त अद्रक, कारण का घसा मोकळा होईल त्यासाठी, कारण का अजूनही थोडीशी खरखर आहे घशामध्ये. पण कालपेक्षा बेटर आहे, कारण का काल मेडिसिन्स घेतल्या. सो त्यामुळे चहाला मस्त उकळू देऊयात. नाश्त्याला मी बनवते आज तिखट पोळी. सो आता मी कोथिंबीर कट करून घेतली आहे. सो आता मी दाखवते इन्ग्रेडियंट काय काय घेते. भरपूर अशी कोथिंबीर, थोडंसं आटीमध्ये मीठ, ते थोडंसं लागणार आहे म्हणून, थोडंसं चिली फ्लेक्स, टोमॅटो सॉस आणि थोडंसं लाल तिखट. परत एकदा पीठ जोर देऊन मळून घ्यायचं, कारण ते जेवढं सॉफ्ट होईल ना तेवढं तो पराठा छान लागेल आपला. त्यानंतर प्रॉपर असं आपण जसं चपातीला उंडा घेतो ना, सेम तसा घ्यायचा आणि सेम पोळी लाटून घ्यायची. त्या अगोदर जशी जी प्रोसेस आहे ना आपल्या चपातीची, सेम तशी फॉलो करायची, पूर्ण लाटून घ्यायची. त्यानंतर आपण त्या बनवलेल्या पोळीवरती ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं जास्तच टाकायचं, कारण का आता आपण मीठ आणि जे मसाले टाकणार ते चांगले स्प्रेड झाले पाहिजे त्यातनं. तर मग त्यावरती चांगलंच आहे ना लाल तिखट टाकायची, ती पण स्प्रेड करून घ्यायची पूर्ण, म्हणजे पूर्ण प्रॉपर एजेसला लागलं पाहिजे. त्यानंतर सॉस टाकायचा चवीनुसार, तुम्हाला जसं लागेल तसा. त्यानंतर कोथिंबीर त्यावरती ॲड करायची, ती पण अशी छान साईडला पसरवून घ्यायची, आणि त्यावरती थोडीशी कसुरी मेथी. सो आता मी इथे ना एक ट्राय करते नवीन, की लच्छा पराठा टाईप, नाहीतर मी ती आपली साध्या पोळीसारखंच रोल करून मळून घेते, म्हणजे थोडंसं लाटून घेते. सो आता इथे मध्ये कट करून घेतलं आहे, प्रॉपर कट मारून घ्यायचा. आणि जसं लच्छा पराठ्यासाठी स्टेप फॉलो होत ना, सेम कट मारून त्याच्या लेअरिंग करून अशी लाटून घ्यायची. प्रॉपर लाटून घेतली का मग तवा छान असं शेकून घ्यायचा, त्यावर तेल टाकायचं, म्हणजे ती छान एका साईडला क्रिस्पी भाजला जाईल. त्यानंतर असं टाकून घ्यायचं, दोन्ही साईडली छान क्रिस्पी आणि ब्राऊन करून घ्यायची अशी. सो अशा प्रकारे आपली तिखट पोळी रेडी आहे, गोल्डन मस्त, आणि आपण त्याला सॉससोबत सर्व करू शकतो. सो फायनली आता माझं सगळं सकाळचं काम आवरून झालं, दुपारचं जेवण झालं आहे. सो आता मी फ्री झाली, थोडंसं स्टडी करते, कारण का उद्या माझा लास्ट पेपर आहे. आणि त्यानंतर मला थोडंसं संध्याकाळी शॉपिंगला पण जायचं आहे. त्या अगोदर मी थोडंसं स्टडी करून घेते, कारण का संध्याकाळी भेटेल नाही भेटणार त्यामुळे. कारण का आता माझ्याकडे 2च दिवस आहे, मी अजून माझा आउटफिट म्हणजे डिसाईड नाही केला मी काय घालणार आहे त्यासाठी. सो चला बघूयात काय होतं आहे. आता आजही बघावं लागेल की जाणं होतं आहे की नाही होतं आहे, कारण का बाहेर तर पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे. पण स्टील बघूयात, होप आहेत की जाऊयात आपण, आणि गेलो तर नक्की तुम्ही सोबत राहालच. गुड इव्हनिंग. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि अजून पण फिक्स नाही बाहेर जायचं की नाही, पण ठीक आहे. त्यावर आता मी चहा ठेवून घेते संध्याकाळचा. चला. नाही हो करता करता फायनली आम्ही शॉपिंगला निघालो आहे. त्यानंतर आम्ही गेलो फर्स्ट जुडिओला. आता जुडिओला जाऊन बघूयात तिथे मला काय कलेक्शन भेटतं की नाही भेटत आहे. भेटतंय का? जुडिओला आलो होतो, पण प्रॉपर अशी डिसअपॉइंटमेंट होऊन चालली आहे, कारण का मला जसं हवं होतं तसे आउटफिट काय भेटलं नाही. मग आता बघू ट्रेंड्सला चाललो तिथे भेटतंय की नाही. ट्रेंड्सला आल्यानंतर मी हा एक ड्रेस ट्राय करून बघितला तिथे, तर हा छान वाटतं, पण मला एवढा काही आवडला नाही, सो मी नाही घेतला. ड्रेसचे कलेक्शन भरपूर आहेत, पण मला हवा तसा नाही आहे, कारण का आता जर कुठे आम्ही
करता आला पाहिजे का असं पाहिजे मला. थोडंसं आम्ही मेन रोडकडे जाणार होतो शॉपिंगसाठी, पण सडनली आमचा तो प्लॅन चेंज झाला कारण का आम्हाला दुसरीकडे कुठेतरी जायचं होतं म्हणून आम्ही घरी आलो. पण मग घरी येऊनसुद्धा तिकडचा प्लॅन कॅन्सल झाला, तर म्हणून आज पण माझी शॉपिंग राहिली. पण ठीक आहे, आता मी ठरवलं की उद्या मी करणारच आहे कारण का माझ्याकडेच टाईम लिमिट खूप कमी आहे, कारण का माझ्याकडे एकच दिवस उरला. आय होप की तुम्ही आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.